श्रोते हो नमस्कार. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा होय. यावर्षी दिनांक 14 नोव्हेंबर 2023 रोज मंगळवार या दिवशी बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळीचा पाडवा आहे. काय आहे या दिवसाचे महत्त्व? 3.5 मुहूर्तांपैकी असलेला एक मुहूर्त म्हणजे दिवाळीचा पाडवा. याला एवढं अनन्यसाधारण महत्त्व काय आहे? या दिवशी खास व्यापारी वर्गासाठी वहीपूजनाचा मुहूर्त काय असेल याबद्दलची विस्तृत माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. जशी आपण कालगणना करतो तशीच वर्षगणनाही केली जाते. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा गुढीपाडवा. या दिवशी हिंदू नववर्ष आरंभ होते हे सर्वांनाच माहीत आहे. पण फार प्राचीन काळामध्ये दिवाळीचा पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा हा देखील वर्षगणनेसाठी महत्त्वाचा मानला जायचा. महापराक्रमी अशा विक्रमादित्य चक्रवर्ती सम्राट राजा विक्रमादित्य याच्या नावानं आजही आणि त्यावेळीही विक्रम संवत असा जो पंचांगावर किंवा हिंदू कॅलेंडरवर जो उल्लेख आढळतो तो याच संदर्भातला आहे. प्रामुख्याने उत्तर भारतात म्हणजे उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, बिहार आणि सर्वच ठिकाणच्या व्यापारी वर्गात या दिवशी नवीन वही लेखन म्हणजे हिशोबासाठी ज्या चोपड्या असतात अर्थात मोठ्या वह्या ह्या लिखाण आरंभ केले जाते. गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा हे 3 पूर्ण मुहूर्त आहेत तर दिवाळीचा पाडवा हा अर्ध मुहूर्त मानला जातो. असे 3.5 मुहूर्त आपल्या हिंदू धर्मात विशेष शुभ मानले जातात. या दिवसापासून बळीचे राज्य आरंभ झालेले आहे. या दिवशी वाहन खरेदी, प्लॉट खरेदी, नूतन वास्तू खरेदी, सोने चांदी खरेदी करण्याची ही प्रथा आहे. या दिवशी केलेली खरेदी ही निरंतर सुखदायक ठरत असते व वृद्धिंगत होत असते. श्रोते हो, या दिवसानिमित्त अनेक कथाभाग पुराणांतर्गत पाहायला मिळतात. या दिवशी माता पार्वती आणि शंकर यांच्यामध्ये द्यूत क्रीडा झाली होती. तर पार्वतीने शंकराला म्हणजे आपल्या पतीला द्यूत क्रीडेत हरवले म्हणून काही ठिकाणी याला द्यूत प्रतिपदा असेही म्हणतात. दुसरी कथा अशी आहे की असुरांचा राजा जो आहे बली, हा बली म्हणजे विरोचनाचा पुत्र आणि भक्त प्रल्हादाचा नातू. हा बळीराजा अत्यंत प्रतिभावान, चारित्र्यसंपन्न, शूरवीर, प्रजादक्ष आणि विनयशील होता. दैत्य कुळात जन्माला येऊनही सद्गुणांनी ओतप्रोत असे बलीचे व्यक्तिमत्व होते. त्याची शक्ती अपार होती. पराक्रम त्रिभुवनात गाजला होता. अमोघ शक्तिमान असा हा बलिराजा याने देवांनाही अनेक वेळा पराभूत केले होते. लक्ष्मीला आपली दासी बनवली होती. देवादिकांना चिंता लागली, आता काय करायचं? शेवटी देवाला म्हणजे विष्णूला याचक होऊन बलिराजाच्या दारात भिक्षा मागण्यासाठी जावं लागलेले. त्यावेळी बलीचा यज्ञ चालू होता, पूर्णाहुती होणार होती. तोच वामन अवतार धारण करणारा वामन रूपी बटू भिक्षुक होऊन त्या ठिकाणी आला. भिक्षाम देही. बलिराजा दानशूर होता. कोणीही त्याच्या दारातून विनमुख गेलं नाही. बलिराजाला दान देण्यासाठी सिद्ध होण्यासाठी क्षणार्धाचाही वेळ लागत नव्हता. त्यावेळी बलिराजाचे पौरोहित्य हे स्वतः शुक्राचार्य करत होते. आपण नेहमी व्यवहारामध्ये शब्दप्रयोग ऐकतो, झारीत बसलेले शुक्राचार्य. ते यज्ञाचे पौरोहित्य करत होते. शुक्राचार्य अंतर्ज्ञानी होते. त्यांच्या लक्षात आलं की हे देवादिकांचं कपट आहे. त्यांनी दान द्यायला विरोध केला. पण बलीने तो विरोध झुगारून लावला की नाही, विष्णू जर स्वतः माझ्या दारात आलेले असतील तर यापेक्षा वेगळी पूर्णाहुती काय असेल? स्वतः ज्याच्यासाठी ही पूर्णाहुती करायची तोच प्रत्यक्ष माझ्या दारात याचक होऊन आलाय, मी दान देणारच. म्हणून हातात पाणी घेतलं, संकल्प केला, काय दान द्यायचं? वामन अवतारातील विष्णूने त्यांना बलिराजांना सांगितलं की तुमचं त्रिभुवनात राज्य आहे, 3 लोकांवर तुमची सत्ता आहे, मला फक्त 3 पावलं भूमी पाहिजे. बलिराजाने लगेच होकार दिला. विष्णूने प्रचंड रूप, कथाभाग सगळ्यांनाच माहीत आहे म्हणून थोडक्यात सांगतोय, विष्णूने प्रचंड मोठे रूप धारण केले. एका पावलामध्ये स्वर्ग व्यापला, दुसऱ्या पावलामध्ये भूलोक, आणि मग आता 3रं पाऊल ठेवायचं कुठं? तर बलिराजाने स्वतः आपलं मस्तक पाऊल ठेवण्यासाठी दिलं. भगवंतानं बलीच्या मस्तकावर पाऊल ठेवलं. बली पाताळात गेला. पाताळ लोकांचे राज्य बलीला भगवंतानं परमात्माने बहाल केले. एवढेच नाही तर भगवंत त्याच्या दारामध्ये द्वारपाळ होऊन उभे राहिले. द्वारपाळ होऊन भगवंतांनी त्याचा स्वीकार केलेला आहे आणि वर दिला की बलय कार्तिक शुद्ध प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची आणि क्षमाशीलतेची पूजा करतील. म्हणून बलिराजा आणि त्याची पत्नी विंध्यावली या दोघांचीही
कार्तिक शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी पूजा करण्याची पद्धत आहे. गाईचे शेण आणि शेतातील माती आणून पाटावर 2 मानवी आकृती काढल्या जातात आणि त्याची पूजा केली जाते. बलिराजा आणि विंध्यावली यांची पूजा केली जाते. या दिवशी गोवर्धन पूजनही आहे. एक छोटा गोवर्धन पर्वत तयार केला जातो, म्हणजेच निसर्गाप्रती मानवाच्या कृतज्ञतेची ही पूजा आहे. वरुण राजाच्या प्रकोपापासून जनतेचे संरक्षण करण्यासाठी भगवंतांनी देखील गोवर्धन करंगळीवर धारण केला होता. या माध्यमातून निसर्गाचे ऋण फेडण्याची एक पद्धत आहे. श्रोतेहो, या दिवशी अभ्यंगस्नान सांगितलेले आहे. या दिवशी अभ्यंगस्नान केले नाही तर नरक प्राप्ती होते असे शास्त्रवचन आहे. बलिप्रदायाम तैलाभ्यंगम अकुर्वाणो नरकम प्रतिपद्यते असं शास्त्रवचन आहे. म्हणून सकाळी ब्राह्मी मुहूर्तावर उठून हे अभ्यंगस्नान सर्वांनी करायचं आहे. त्याचा मुहूर्त पहाटे 4:56 ते सकाळी 6:43 असा आहे. त्यानंतर या दिवशी पत्नीने पतीला मंगल निरंजन म्हणजे औक्षण करायचं आहे. गाडी खरेदी, वाहन खरेदी, सोने चांदी खरेदीचा मुहूर्त सकाळी 10:05 ते दुपारी 1:40 आहे आणि दुपारी 4:30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आहे. वहीपूजनाचा जो मुहूर्त व्यापारी वर्गासाठी खास जे वहीपूजन केलं जातं, त्या वहीपूजनाचा मुहूर्त सकाळी 10:55 ते दुपारी 1:47 असा आहे. या वेळेत व्यापारी बंधू वहीपूजन, मापाची पूजा, बसण्याच्या गादीची पूजा ही करू शकतात. हा दिवस अत्यंत आनंदाने आणि प्रसन्नतेने घालवायचा आहे. म्हणतात की या दिवशी आपल्या मनात जसा भाव असेल तसेच आगामी सर्व वर्ष जाते. म्हणून सर्वांनी हा बलिप्रतिपदेचा म्हणजे दिवाळीच्या पाडव्याचा जो सण आहे तो अत्यंत हर्षोल्लासानं साजरा करायचा आहे. दीपोत्सवे महत्पुण्यम बलिराजाय प्रवर्तते आनंद सर्व लोकांना मंगलानी ग्रहे ग्रहे. तर मंडळी, बलिप्रतिपदेच्या आपल्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.